20 मार्चला सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे जखमी झालेले शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत बोलताना संताप व्यक्त केला। यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याचे एसपी तुषार दोशी यांच्यावर गंभीर आरोप केले। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी या प्रकरणी एसपी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश सरकारला दिले आहेत। मात्र निवृत्ती न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची चौकशी करताना तुषार दोशींच्या या आधीच्या कारकिर्दीचीही चौकशी केली जावी अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे। तर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र तुषार दोशी यांचे निलंबन मागे घ्या अशी आक्रमक मागणी सभागृहात केली। त्यामुळे एसपी तुषार दोशी यांचं निलंबन होणार की नाही होणार असा मोठा प्रश्न उपस्थित झालाय। पण साताऱ्यातील राड्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले वादग्रस्त एसपी तुषार दोशी नेमके कोण आहेत, ते पोलीस दलात केव्हा भरती झाले, त्यांची आजवरची कारकीर्द कशी राहिली आहे आणि याआधी कोणत्या प्रकरणात ते चर्चेत आले होते, हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। सगळ्यात आधी बघू तुषार दोशी नेमके कोण आहेत। सध्या सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे तुषार दोशी हे मूळचे रायगड जिल्ह्यातील महाड येथील आहेत। त्यांचे वडील रायगड जिल्हा परिषदेत नोकरी करत होते, त्यामुळे इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण तुषार दोशींनी रायगडमध्येच घेतलं। यानंतर स्कॉलरशिप मिळाल्यावर त्यांनी धुळ्यातील सरकारी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेतला आणि 11वी पर्यंतचं शिक्षण तिथं पूर्ण केलं। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 2001 साली फिजिक्समध्ये BSc ची पदवी घेतली। त्यानंतर तुषार दोशी यांनी MPSC ची परीक्षा पास केली आणि पोलीस दलात DYSP म्हणून भरती झाले। यानंतर नाशिकमध्ये पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली होती। चंद्रपूरमधील राजुरा भागात गडचिरोलीतील नक्षलवादी आश्रय घेत होते, त्यामुळे नक्षलींचा प्रभाव असलेल्या भागात दोशी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलं। त्यानंतर लातूर शहर आणि सोलापूर इथं त्यांनी काम केलं। त्यानंतर 2014 साली प्रमोशन होऊन तुषार दोशी हे IPS म्हणून भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले। त्यानंतर त्यांनी पुणे ATS मध्ये सेवा बजावली। यावेळी 2016 मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा संदर्भातील प्रकरणाचा तपासही त्यांनी केला होता। त्यानंतर 2018 मध्ये त्यांची बदली नवी मुंबईत पोलीस उपायुक्तपदी म्हणून क्राईम ब्रांचला झाली। त्यावेळी अभिनेता एजाज खानला ऑक्टोबर 2018 मध्ये अटक करण्यात आली होती। ही कारवाई तुषार दोशी यांच्या पथकाने केली होती। त्याचबरोबर पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरणामध्येही तुषार दोशी यांनी तपास केला आणि या प्रकरणात तुषार दोशी यांनी आरोपीच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवली असा आरोप त्यावेळी अश्विनी यांच्या वडिलांनी पत्राद्वारे केला होता आणि त्याच वेळी तुषार दोशी हे पहिल्यांदा चर्चेत आले होते। यानंतर तुषार दोशी यांची बदली जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आणि जालना SP असताना अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले असताना 1 सप्टेंबर 2023 या दिवशी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत तुषार दोशी यांनी लाठीचार्ज करण्याचे आणि गोळीबार करण्याचे आदेश दिले होते। पुढे हे प्रकरण इतकं चिघळलं की राज्यभरात याचे पडसाद उमटले आणि त्यामुळे तुषार दोशी हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं। पण या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेत मनोज जरांगे पाटील यांच्यासह विरोधकांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी केली होती। त्यामुळे वाढता विरोध पाहता तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर त्यावेळी पाठवण्यात आलं होतं। मात्र या घटनेनंतर काही दिवसातच तुषार दोशी यांची पुण्यात CID मध्ये बदली करण्यात आली। पण विरोधकांनी मात्र तुषार दोशी यांना क्रीम पोस्टिंग दिल्याचा आरोप सरकारवर केला। त्याचप्रमाणे तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा ही बदली मागे घ्यावी अशी विनंती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आणि तुषार दोशी यांना पदभार स्वीकारण्यापूर्वीच 3 दिवसातच दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आणि साईड पोस्टिंग म्हणून त्यांच्याकडे पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी दिली गेली। त्यानंतर मे 2025 मध्ये तुषार दोशी यांची सातारा जिल्ह्याचे SP म्हणून बदली करण्यात आली। पण ऑक्टोबर 2025 मध्ये फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पुन्हा एकदा तुषार दोशी यांच्यावर आरोप झाले आणि तुषार दोशी पुन्हा एकदा चर्चेत झाले। त्यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी SP तुषार दोशी यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती। या प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे आणि महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही सुषमा अंधारेंनी निशाणा साधला होता। पण नंतर हे प्रकरण मागे पडलं आणि तुषार दोशी यांच्यावरही कोणतीच कारवाई झाली नाही। आता बघू तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते का। 20 मार्चला सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो राडा झाला त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली।
यावरून सभागृहात तुषार दोषींबाबत बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी अंतरवाली सराटीचा उल्लेख सभागृहात केला। तुषार दोषी यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, वर्षभर साताऱ्यात काय काय चाललं होतं हे बघा, तसेच रेल्वे पोलीस मधला कुठला कर्मचारी इथं आणून बसवलाय, कोणते उद्योग करण्यासाठी त्याला बसवलंय, अशी टीका करत शंभूराज देसाई यांनी सभागृहात त्यांच्या निलंबनाची मागणी केली। तसेच SP तुषार दोषींच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे आणि 100 साध्या वेशातील पोलीस या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली। तर या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी SP तुषार दोषी यांचे निलंबन करण्याचे आदेश सरकारला दिले। मात्र या सगळ्या प्रकरणावर बोलताना भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र विधान परिषदेत SP तुषार दोषी यांची पाठराखण केली। अहवाल न मागवता SP तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले असा प्रश्न नीलम गोरे यांना जयकुमार गोरे यांनी विचारला। त्याचप्रमाणे वस्तुस्थिती काय आहे याची माहिती घ्यावी असंही मंत्री जयकुमार गोरे म्हणाले। तर या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांची बाजू घेत विधानसभेत बोलताना नाराजी व्यक्त केली। यानंतर शिवसेना शिंदे पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीतही आमदार आणि मंत्री यांना भाजपकडून दुय्यम वागणूक मिळत आहे असा संताप व्यक्त केला गेला। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेल्या राड्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं आणि यानंतर त्यांनी भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची। पण या भेटीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांवर चिडले होते अशी माहिती माध्यमांमधून समोर आली आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत आता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून जुंपल्याचं दिसून येत आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी टीका केली आहे। शिवसेना भाजपचं नाव घेत नाही, आता शिवसेनेचे आमदार आणि मंत्री घाबरत आहेत, सत्तेला लात मारून त्यांनी बाहेर पडावं अशी टीका अनिल परब यांनी केली आहे। पण या सगळ्या प्रकरणावर आता गृह खातं सांभाळणारे मुख्यमंत्री काय ऍक्शन घेणार का, तुषार दोषी यांचं निलंबन होणार का हे पाहावं लागेल। कारण या आधीच्या सगळ्या प्रकरणात तुषार दोषी जेव्हा वादात आले होते तेव्हा गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी फक्त तुषार दोषी यांची बदली केली होती। त्यामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।